माणुसकी आहे की नाही तुमच्या अंगात? सामनेवाचा ट्रक कंडालाय ना तुम्ही त्याची दारू चोरताय? सांगा लवकर, बाकीची दारू कुठे ठेवली तुम्ही ना? नाही ना साहेब, नाही ना, मी न चोरली नी न दारू. मावर विश्वास करा ना. मी न दारूचा एक घोटपान पेला नी बारे. तुम्हाला विश्वास नाही येत आहे तर मा तोंडाची वास गुण पहा. बेवड्या, मी कशाला घेऊ तुझ्या तोंडाची वास? सांग लवकर, दारू कुठे ठेवली आहे? नाही ना साहेब, आम्ही न चोरली नी न दारू. तुम्ही आमच्यावर कसा का आरोप लावताय? सर, हे खोटे बोलताय. सकाळची दारू वाहत आहे, पुरी गँग आहे यायची. सांगा रे, कोण कोण होतं? नाव सांगा ताईचे. सांगताय लवकर की शिनाळू तुम्हाला? हाव ना सर, सांगताना चाला, आम्ही त्याच्या घरी घेऊन चालतो तुम्हाला. बरं बरं, चला मग मा पुढे पुढे. आहा, ठंड में रम पियो, ठंडी में गर्मी का एहसास पाओ. थंडी मध्ये रम नशीब लागते म्हटलं प्याले, नशीब. कावा काही लासरम पडते की नाही? जेवण खाऊन करताय की नुसती दारूच पेताय? अले हे समजत नाही, एवढी दारू कुठून आणली तुम्ही ना? चुनावची दिली का कोण? तू मध्ये बोलू नको. तू या पैशाची नाही आणली म्हटलं. हा, मी किती पण पिओ, माही मर्जी. मले दारू कोणी पण दे. तुले काय करायचंय? जाय चिकन बनवता होय तू. हा मग पैसे कुठून आणले दारूसाठी सांगा ना. मीन माय पैसे चेक केले तर बरोबर आहे. खरं खरं सांगा, दारू कुठून आणली तुम्ही नाही इतकी? तुले का वाटते मी तुझ्या भरोशावर शोक करतो? ह्या बंद्या जो पैशाची कमी नाही म्हटलं, समजलं ना? तुले पैशामध्ये तोलून देईन मी. सांग, वज कितलाय तुझं? 90 किलो वज आहे ना तुझं. आता 10 किलो वाढला अशीन. थंडीमध्ये 10 किलो वजन वाढते ना तुझं. जास्त शहाणपणा करता नको म्हटलं. सांगा, दारू कुठून आणली तुम्ही ना? कोणाची चोरून तर नाही आणली ना? बस हेच आहे तुमचं. छोटे लोक छोटी सोच, छोटे नी बडे लोक छोटी सोच, असं होईन ते. का बा की तू छोटी थोडी आहे, तू तर मोठी आहे ना बापा. जाय पाहती काय महाकाळे बनवून चिकन. मले काही चकण्यामध्ये खाऊ देशील की नुसती रमस पिऊ मी? मले काही झालं गेलं तर तुले कोण पोशीन? पहिलेच तर पोट मोठा आहे तुझं, लय लागते तुले. म्हणजे दारू पिऊनच्या पिऊन मले काही माही म्हणताय का तुम्ही? लाज वाटते की नाही तुम्हाला? मनमन तशी दारू पेताय, कुठून आणली आहे काय पता सांगता पण नाही आहे. पोटनं टाळी तशी घालली तुम्ही ना. कसे प्रिन्सिपल आहे तुम्ही? हा मग कोटनं टाळी तर घालीनच ना मी. तेच तर टेक्निक आहे. 4 माणसांमध्ये वजन वाढवायची. तेच तर समजत नाही तुम्हाला. माणसाची दुकान फुटाण्याची पण असली चालते, पण टेक बादशाची ठेवणी पडते म्हटलं. तेव्हाच तर 4 माणसांमध्ये वजन वाढते. 4 गलीतले लोक राम राम महाजन, राम राम महाजन, या इकडे, इकडे बसा असं म्हणता. काही लोकांच्या घरी इतकं राहते, चटलं कधी तर 8 दिवस इजानांनी, पण त्याची रहन सहन कशी राहते? गध्यासारखी. मग कोण विचारते तैले? कुत्र पण विचारत नाही गावातलं. वा, एवढी भाषाची टेक आहे तुमची, बन्यांत फाटली मधून. हा मग ते दिसत थोडी लोकायले. जो दिखता है वही बिकता है, समजलं ना? जाय, ते तुले समजणार नाही. तू जा इथून. मले दारू पिऊ दे. काचा गिल्लास पकडून हात दुखतोय माझा. हा हा, मुक्त का चंदन, घिस मेरे नंदन. बोला साहेब, कसं काय येणं झालं म्हटलं? मले काही कळलं नाही. काय झालं पोलीस भाऊ? तुम्ही कसे का आले अचानक? थांबा ना, थांबा तुम्ही. सर्व गाणे वाजतील आता. का रे, एवढी दारू कुठून आणली तू ना? साहेब, तिथं रोडावर दारूचा ट्रक कंडालता. तो भाऊ म्हणे गुंजा दारू, तर मी ना आणली. गेला रे, गेला रे, गेला रे. चोरून आणली की त्या भाऊनं दिली? खरं खरं सांग. हो हो साहेब, मीनच चोरून आणली. चाल लवकर मग ठाण्यात. तुझ्या बापाची दारू का ते? बरं बरं साहेब, येतो. तुम्ही म्हणसान तसं, फक्त मारा नको. चाल मग लवकर उठ, नाही तर शिनाळून टाकीन तुले. हो येतो ना साहेब, फक्त एवढी 1 गिल्लास रम पिऊ द्या, मग येतो. नाही तर ते खराब होऊन जाईन, दुसरं काही नाही. अशी 3-5 करतोय का? देऊ का तुला परत? चाल लवकर, उठ लवकर. भाऊ तो असा ऐकणार नाही, त्याला चांगला शिनाळा तुम्ही.
अव तू माझी बायको आहे की दुश्मनी नाही, मले मारायला लावती का? समजत नाही का तुले? नवऱ्याला मारायला लावती का? मग तू दारू चोरून आणशील मग का पूजा करायला लावू तुही? समजायला पाहिजे तुले, दारू चोरून आणतो का तू प्यासाठी? अरे समजत नाही का तुले? तू दारू पेतू आहे, पुढचं फ्युचर काय आहे तुझ? हा मग माहित आहे ना मले माझ्या पुढचं फ्युचर. एक दिन अपना भी मुकाम होगा, एक दिन अपना भी मुकाम होगा, 2.5 लाख का घर होगा और प्रधानमंत्री आवास योजना नाम लिखा होगा. कावा बहीण हा काय म्हणतोय? मला काही समजलं नाही. भाऊ त्याचा प्रधानमंत्री आवास योजनामध्ये नाव आलाय म्हणून म्हणतोय तो असं. बरं असं आहे का ते? भाऊ तू त्याच्या नांदी नको लागू, तो पेला की वकिलाले बी बदत नाही बोलायले. चाले उठे लवकर, चाल लवकर ठाण्यामध्ये. साहेब म्हटला गिल्लास नाही तर तुम्ही पिऊन घ्या, नाही तर हा वाया चालला जाईन ना. शहाणपणा करती का जास्ती? ऐ परत त्याच दातावर नको मारा ना, तो दात दुखी ना. चाल मग लवकर, नाटके नको करू. दारू कुठे ठेवली आहे? दारू पण घेऊन चाल. साहेब काही नाही ना, आता 3 चप्पे आणले होते मी ना, 3 चप्पे पेला मी. नाही भाऊ तो खोटा बोलतोय, घरामध्ये थैली भरली आहे, थांब मी आणते. काय नाही सत्यवादी दुबेची न, पुरं खरं सांगून दिलं, पूर्ण स्टॉक खतम झाला मा. का रे खोटा बोलतोय का? ते बहीण तर म्हणते थैली भरली आहे. साहेब मग तिनं आणली अशी, मला माहिती नाही. आणली भाऊ म्हटलं थैली. चाले पकडते थैलीनं, चाल लवकर ठाण्यात. आपण होता साहेब, सर्वात पहिले यानं आणली होती दारू. साहेब तुम्ही कसे का आले अचानक मा घरी? दारू कुठे ठेवली म्हटलं? सांग लवकर, सर्व माहित आहे मले, नाटके नको करू. चांगलं रे वाटते हा प्रेम चोपडानं शक्ती कपूरच्या जोडीनं. बरं आणतो ना साहेब, तो ड्रायव्हर म्हणे गुंजाय तर मी गुण आला. बाप रे उपकार केले तुम्ही ना. सांग नाव काय म्हटलं तुझं? साहेब विशाल नाव आहे माय. काय विशाल नाव आहे तुझं? हाईट आहे 3 फूट न नाव विशाल? हाच आहे सर वाटते तो विशाल, फक्त त्याचं नावच विशाल आहे. बरोबर म्हणता वाटते ते पहिले लोक, नाम में क्या रखा है, हाईट आहे 3 फूट न नाव आहे विशाल. सर्व बरोबर आहे यार, पण नाव चेंज करून घ्यायचो तुझं. सोड मले का करणार, चाल लवकर ठाण्यात. साहेब तुम्ही दारू घेऊन जा ना, मी तर दारू द्यायला तयार आहे ना, मग मला का पण येत आहे? बरोबर म्हणताय साहेब तुम्ही, मले पण येणं पडेल ठाण्यात. चाल लवकर, दारू पण घेऊन ये. कुठे ठेवली तर? का रे तुम्ही ना कुठे ठेवली दोघींना दारू? तुम्ही तर बोलताच नाही केव्हाचे. नाही ना साहेब नाही ना, आमून दारू आणली नाही ना घरी. मीनं तर तोंड पण नाही लावलाय बारे दारूच्या बॉटलले. बरं बेटा, तुम्ही ठाण्यामध्ये चाला, तिथं सर्व समजेन तुम्हाला. साहेब मी का म्हणतोय सोडून द्या ना हो आम्हाला. कसं का सोडून देऊ? चाल तू ठाण्यात. नाही ना साहेब, मला ठाण्यात नको न्या ना, मग माझी बदनामी होऊन जाईन ना, मला कोणी पोर देणार नाही ना मग.